Hello friends, welcome once again. And in lecture 3 of life processes in living organisms part 2, we are going to talk about asexual reproduction in multicellular organism. अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण asexual reproduction बघितलं जे की युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये होणार आणि त्याच्या तीन पद्धती आपण त्याच्यामध्ये बघितल्या. फर्स्ट वॉज युअर बायनरी फिजन, देन मल्टिपल फिजन अँड लास्टली लाईक इन युनिसेल्युलर इस्ट इट वॉज बडिंग. आता आपण काय बघणार asexual reproduction in multicellular organism. त्याच्यापैकी पहिली प्रोसेस म्हणजे फ्रॅगमेंटेशन. लेट्स स्टार्ट विथ और asexual reproduction in multicellular organisms. ठीक आहे, पहिली प्रोसेस काय सांगितली आपण? फर्स्ट प्रोसेस इज युअर फ्रॅगमेंटेशन. क्लिअर? नावामध्येच आहे फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडे होणे, पीसेस होणे. दिस टाइप ऑफ asexual reproduction occurs in multicellular organisms. ऑलरेडी आपण उल्लेख केलाय किंवा आपण तेच बघतोय. काय होणार, एक पेरेंट बॉडी असेल. फॉर एक्झाम्पल दिस इज अ पेरेंट बॉडी, याला म्हणू आपण पेरेंट बॉडी. या पेरेंट बॉडी मध्ये काय होईल, तुकडे होणार सरळ सरळ. याचा हा एक तुकडा झालाय, दुसरा एक तुकडा झालाय, म्हणजेच त्याचे काय तयार झाले, फ्रॅगमेंट्स तयार झाले. आणि फ्रॅगमेंट्स तयार झाल्यानंतर या फ्रॅगमेंट पासून फ्रॅगमेंट 1, फ्रॅगमेंट 2 याच्यापासून परत एक इंडिव्हिज्युअल पेरेंट बॉडी सारखीच बॉडी तयार होणार आणि सेकंड पासून सुद्धा इंडिव्हिज्युअल पेरेंट बॉडी सारखीच बॉडी तयार होणार. दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन, asexual reproduction in which पेरेंट बॉडी अंडरगो फ्रॅगमेंटेशन और सरळ सरळ त्याचे तुकडे होतील आणि तुकडे होऊन त्याच्यापासून परत पेरेंट बॉडी सारखीच बॉडी तयार होईल आणि त्या टाइपला आपण म्हणतोय फ्रॅगमेंटेशन. ठीक. आता फ्रॅगमेंटेशन इन स्पायरोगायरा, इथे डायग्राम जी तुम्हाला दिसते इट इज ऑफ युअर स्पायरोगायरा. इट इज फिलामेंटस अल्गे. स्पायरोगायरा कशी असेल, फिलामेंटस अल्गे. वेल, फिलामेंटसचा अर्थ काय होतो, एक रिबन लाईक स्ट्रक्चर इज देअर. आता रिबन लाईक स्ट्रक्चर सांगण्याची तुम्हाला आवश्यकता नाही, इट इज फ्लॅट स्ट्रक्चर. तर या फ्लॅट स्ट्रक्चरचे काय होणार, तुकडे होणार आणि तुकडे होऊन त्याच्यापासून इंडिव्हिज्युअल स्पायरोगायरा आता तयार होतील. क्लिअर आहे? तर हा स्पायरोगायरा झाला. फॉर एक्झाम्पल दिस इज युअर स्पायरोगायरा. इथे त्याच्यामध्ये असे सेल्स प्रेझेंट असतील. एक कंप्लीट बॉडी समजू आपण याची. हा स्पायरोगायरा आणि स्पायरोगायरामध्ये असे स्पायरल्स इथे प्रेझेंट असतात, डायग्राम मध्ये तुम्ही बघताय. ठीक. तर याच्यामध्ये सरळ सरळ याचे तुकडे होणार आणि तुकडे होऊन परत त्याच्यापासून त्याच्यासारख्या दोन बॉडीज तयार होतील आणि त्या बॉडीजला तुम्ही काय म्हणणार, फ्रॅगमेंटेड बॉडीज विच विल अगेन लिव्ह इंडिपेंडंट लाईफ, जे की परत त्यांचं स्वतंत्रपणे लाईफ जगायला सुरुवात करतील, म्हणजे परत त्यांची बॉडी जशाला तशी तयार होणार. दिस प्रोसेस इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. क्लिअर आहे सर्वांना? फ्रॅगमेंटेशन आपण कशाला म्हणतोय, कुणामध्ये होत आहे, इट टेक्स प्लेस इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. लाईक इथे एक्झाम्पल आपण घेतलंय स्पायरोगायरा. स्पायरोगायरा, व्हॉट इज स्पायरोगायरा? इट इज अल्गे, मल्टीसेल्युलर अल्गे. ठीक आहे ना? बघू आपण जेव्हा अल्गेचा संबंध येईल त्यावेळी आपण हे सुद्धा कव्हर करू. क्लिअर? फर्स्ट मेथड वॉज युअर फ्रॅगमेंटेशन. सेकंड मेथड इज रिजनरेशन. रिजनरेट, री पुन्हा, जनरेट तयार होणे. री मीन्स अगेन आणि जनरेशन, अगेन जनरेशन ऑफ सेम इंडिव्हिज्युअल. ठीक आहे ना? समजून घ्या फक्त. री मीन्स अगेन, परत त्याच्यापासून नवीन इंडिव्हिज्युअल तयार होणार. तुम्ही लिमिटेड जनरेशनचं एक्झाम्पल वारंवार घरामध्ये बघितलं असेल बघा, की एक पाल असते वॉल लिझार्ड जी असेल, समटाइम्स तिला जेव्हा भीती वाटते किंवा तिच्यावरती कोणाचा अटॅक होतो किंवा फिअरफुल स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये ती तिची शेपटी बाजूला काढून टाकते, ती तुटत नाही, ती सोडून देते शेपटीला. ठीक आहे ना? समजा पाल कशी काढता येईल आता, ओके, आज समजून घ्यायचंय बरं का. ही आता एक पाल समजून घ्यायचंय, ही याची ह्या पालीची शेपटी फिअरफुल कंडिशन आहे, याला लिहितो मी लिझार्ड. ठीक आहे, ही तुमची काय झाली, वॉल लिझार्ड म्हणजे पाल. आता काहीतरी अटॅक झालाय, भीती वाटली, स्ट्रेसफुल कंडिशन आली, त्यावेळी ती सरळ सरळ या शेपटीला तिच्या बॉडी पासून सेपरेट करून टाकणार. ठीक आहे. आता ही शेपटी तर सेपरेट होऊन गेली, मग कालांतराने त्याला हळूहळू परत एक छोटीशी शेपटी येणार, त्याला शेपटीचा पार्ट ऍड होणार, परत ऍड होणार आणि पहिल्यासारखी शेपटी आता तिची परत तयार होणार. दिस इज कॉल्ड एज रिजनरेशन मेथड. म्हणजे बॉडीचा एखादा पार्ट तुटणे आणि तुटलेला पार्ट परत तयार होणे, दॅट प्रोसेस इज रिजनरेशन. आता या वॉल लिझर्डच्या केसमध्ये आपण त्याला काय म्हणणार, लिमिटेड रिजनरेशन. लिमिटेड रिजनरेशन आपण त्याला का बोलू, कारण त्याचा एक लिमिटेड पार्ट, फक्त टेल पार्ट
त्याची टेल ही बॉडीपासून सेपरेट झाली होती आणि टेलच परत तयार झाली. कंप्लीट बॉडी डिसेक्ट झाली का? नाही. एक लिमिटेड पार्ट, एक मर्यादित पार्ट त्याचा डिसेक्ट झाला, ब्रेक झाला आणि तो पार्ट परत तयार झाला, म्हणजे रिजनरेट झाला. म्हणून या टाईपच्या रिजनरेशनला म्हणू आपण लिमिटेड रिजनरेशन. एक्झाम्पल इज वॉल लिझार्ड. क्लिअर? सेकंड बघूत आपण की काही प्लेनरियन्स, काही ॲनिमल्स लाईक प्लॅनेरिया, ॲनिमल्स लाईक प्लॅनेरिया इथे एक्झाम्पल घेतलंय आपण, ठीक आहे ना. ते प्लॅनेरियाचं काय होणार की याची बॉडीज तुटून जाणार. सी हिअर, हा प्लॅनेरिया दिसतोय तुम्हाला इथे. दिस इज अ प्लॅनेरिया. वेल, हा प्लॅनेरिया ओके मधल्या पार्ट पासून दाखवले यांनी, ठीक आहे. आपण सेपरेटली घेऊ. मी आता फक्त एक स्ट्रिपच्या स्वरूपात प्लॅनेरियाला घेणार, किंवा आपण असं वेळेला कलर एक मी सिंपल असा प्लॅनेरियन घेतो. हा कन्सिडर करा की दिस इज वन प्लॅनेरिया, ठीक आहे. आता हे प्लॅनेरियाची कंप्लीट बॉडी होती असं समजू आपण. इतक्या भागातून ही बॉडी आता ब्रेक झाली. सेकंड स्टेप मध्ये काय होईल की वरची बॉडी आपण वरतीच ठेवू, ही बॉडी वरची आणि त्याच्यावरती हे स्ट्रक्चर, आणि ही खाली सेपरेट झालेली बॉडी. समजते सगळ्यांना? आता एकापासून काय झालंय, दोन बॉडी तयार झाल्या, ठीक. नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार, आता याला म्हणू आपण अँटेरियर पार्ट. अँटेरियर म्हणजे पुढचा, आणि याला म्हणा तुम्ही पोस्टेरियर पार्ट. पोस्टेरियर पार्ट, दिस इज युअर अँटेरियर पार्ट. म्हणजे याचा अँटेरियर पार्ट सेपरेट झाला, पोस्टेरियर पार्ट सेपरेट झाला. कुणाचा? प्लॅनेरिया, ठीक आहे ना. आता काय होणार की सेपरेटली घेऊ आपण. वेल, याला इकडे सेपरेट दाखवू, याला इकडे सेपरेट दाखवू. तर हा जो पार्ट होता, मी वरती घेतोय हा ट्रायंग्युलर पार्ट, आणि ही त्याची एक बॉडी होती. तर हा पार्ट जो असेल इकडे रिजनरेट होणार, तर रिजनरेट होणारा पार्ट मी डॉटने दाखवतोय, ठीक आहे ना. ती डॉटने आता याचा हा पार्ट काय झाला, तयार झालाय. म्हणजे हा अँटेरियर पार्ट होता, त्याला कोणता पार्ट जुटला गेला, आता पोस्टेरियर पार्ट तयार झालाय. पोस्टेरियर पार्ट रिजनरेटेड. समजते तुम्हाला? जो भाग ज्या पार्ट पासून तुटलेला होता तो तयार होईल. आणि खालच्या केसमध्ये काय होईल, कुठला पोस्टेरियर पार्ट होता, हा पोस्टेरियर पार्ट याच्याकडे होताच, ठीक आहे ना. आणि याच्यामध्ये आता हे डॉटेड जे आपण दाखवतोय, आता ह्याचा पोस्टेरियर पार्ट होता, तर याच्यामध्ये कुठला तयार झालाय, अँटेरियर पार्ट तयार झालाय. समजते मी काय बोलतोय? रिजनरेशन मध्ये ही ओरिजिनल प्लांट बॉडी होती एनिमल लाईक प्लॅनेरिया मध्ये, त्याचे दोन पार्ट झालेत, ठीक आहे. मग आता हा वरचा अँटेरियर पार्ट, खालचा पोस्टेरियर पार्ट. तर अँटेरियर पार्टला आता कोणता पार्ट तयार होणार, तर पोस्टेरियर पार्ट तयार होणार, आणि पोस्टेरियर पार्टला अँटेरियर पार्ट तयार होणार. म्हणजेच आता जो हा ओरिजिनल हा होता पेरेंट, तर या पेरेंट सारखेच हे दोन इंडिव्हिज्युअल आता काय झालेत, तयार झालेत, बरोबर. दिस प्रोसेस इज टर्म्ड ॲज रिजनरेशन. आपण एक टाइप बघितला वॉल लिझार्ड मध्ये, फक्त एक लिमिटेड पार्ट त्याचा तुटला होता, दॅट इज लिमिटेड रिजनरेशन. फक्त शेपटी किंवा त्याची टेलच सेपरेट झाली होती आणि फक्त शेपटीच आली, ठीक आहे. कंप्लीट बॉडी सेपरेट झाली होती का? नो. पण प्लॅनेरियाच्या केसमध्ये काय दिसतंय आपल्याला की बॉडी वॉज सेपरेटेड इन टू पार्ट, आणि ज्या पार्टचा जो पार्ट लूज झाला किंवा तो हरवला तो परत रिजनरेट झाला. दिस इज कॉल्ड ॲज रिजनरेशन मेथड ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. क्लिअर? ओके. नेक्स्ट पार्टकडे आपण जाऊ. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकाल. बडिंग. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये आपण बडिंग बघितलं होतं, राईट. तर त्या बडिंग मध्ये एक्झाम्पल कुठला घेतलं होतं आपण, ईस्ट. ईस्ट मध्ये काय झालं होतं की त्याची पेरेंट बॉडीच्या काही सेल्स ह्या डिव्हाइड झाल्या आणि त्यांनी एक बल्जिंग पार्ट तयार केला, आणि त्या बल्जिंग पार्टला, फुगलेल्या पार्टला आपण काय बोललो होतो, बड, बरोबर की नाही. तशाच प्रकारे या हायड्रामध्ये सुद्धा होणार. तिकडे ही दोन न्यूक्लियस तयार झाले होते आणि एक न्यूक्लियस त्या बर्ड मध्ये ट्रान्सफर झाला होता, आणि सफिशियंट ग्रोथ झाल्यानंतर त्या ईस्ट पासून ती बर्ड सेपरेट झाली आणि त्याच्यापासून परत इंडिव्हिज्युअल ईस्ट तयार झालेली होती. दॅट वॉज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता आपण काय बघतोय, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक्झाम्पल काय, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये हायड्रा इज एक्झाम्पल ऑफ दिस बडिंग. इथे हायड्रा दिसतोय बघा तुम्हाला, दिस इज हायड्रा. आता या हायड्राने काय केलं सेकंड स्टेप मध्ये, इथे दिस इज अ सेकंड स्टेप, वेल
ही सेकंड स्टेप दिसते. याच्यामध्ये इथे एक सॉलन पार्ट काढला, ही पेरेंट बॉडी, आणि या बॉडीला इथे असा एक फुगलेला पार्ट दिसतोय तुम्हाला. क्लिअर आहे. तर हा जो फुगलेला पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज बर्ड. पण यांच्यामध्ये काय होणार, इकडे सेपरेटली आपण घेण्याचा प्रयत्न करू त्याला. सी हियर की सपोज दिस वॉज हायड्रा. हायड्राचे येत आहे टेंटॅकल्स, हे असे टेंटॅकल्स असतील. ठीक आहे, हे हायड्राचे झाले तुमच्या टेंटॅकल्स. ठीक आहे, तर हे टेंटॅकल्स राईट करू आपण. ही हायड्राची बॉडी, हे टेंटॅकल. आता या बॉडीवरती नेक्स्ट फेज मध्ये काय झालंय, इथे एक बल्जिंग स्ट्रक्चर तयार झालंय. ठीक आहे, आणि या बल्जिंग स्ट्रक्चरलाच तुम्ही इथे म्हटले बर्ड. क्लिअर. आता एक ऍडिशनल गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची की ही पेरेंट बॉडी आहे, दिस इज पेरेंट. तर पेरेंटची सपोज कन्सिडर करा की एक ट्यूब काढतोय मी, दिस ट्यूब. तर या ट्यूबला आपण म्हणू डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट, डायजेस्टिव्ह ट्यूब. ठीक. तर डायजेस्टिव्ह ट्यूब ही कंटिन्यू होऊन जाणार कुणासोबत, या बर्ड सोबत ही कंटिन्यू होऊन जाणार लाईक दिस. मी काय बोललो कळालं तुम्हाला. ही डायजेस्टिव्ह ट्यूब होती, ही डायजेस्टिव्ह ट्यूब आता ह्या बर्ड सोबत कंटिन्यू झाली, आणि हा जो एक्सटेन्शन आपण इथे दाखवलाय, हे एक्सटेन्शन ते याचा डर्मल लेअर झाला. डर्मल लेअर म्हणजे काय, त्याची स्किन. तर त्याची स्किनच फुगली फक्त. म्हणजे ही जी बर्ड आहे, ही बर्ड म्हणजे इंटरनलच पार्ट झाला त्याचा. कळतं तुम्हाला. फक्त सॉलन बल्जिंग स्ट्रक्चर तयार झालंय. वेल सी हियर, सपोज दिस इज अ बॉडी. ठीक आहे ना. या बॉडीचाच ही स्किन आता अशी आपण समजू की सुजली आहे. म्हणजे आपल्या ह्या हाताची स्किन, ही स्किनच त्या सुजलेल्या पार्टची स्किन असणार. सिमिलरली यांच्या बॉडीची स्किन ही इकडे आउटवर्ड ग्रोथ दाखवली, त्यालाच आपण बर्ड म्हटलो. आणि यांची डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट सुद्धा आतमध्ये एक्सटेंड झाली. म्हणजे ही जी बर्ड असेल तर त्या बर्डला न्यूट्रिशन कोण देत आहे, तर पेरेंट बॉडी विल प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द बर्ड. ठीक आहे ना. पेरेंट बॉडीनीच काय चाललंय, त्याच्याकडे न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं जातं. मग आता काय होईल, हळूहळू त्याचं ग्रोथ होत जाणार. एक वेळ अशी की आता हा इंडिपेंडेंट लाईफ जगण्यासाठी दॅट बर्ड विल बी एबल. ती बर्ड आता सशक्त होणार. का, कारण सफिशियंट न्यूट्रिशन आता त्याला पेरेंट बॉडी कडून मिळालंय. आणि त्याच्यानंतर दिस बर्ड विल गेट सेपरेटेड, आणि आता ही इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र, आता एक इंडिपेंडंट एक्झिस्टन्स, त्याचं अस्तित्व आता कसं असणार आहे, इंडिपेंडंट, स्वतंत्रपणे आता परत एक हायड्रा तयार होणार. सो दिस इज हाऊ bird formation and your budding take place in your hydra, multicellular organism. इथे बघा दिले आपल्या, in case of hydra under favorable condition specific part of its body outgrowth formed by repeated division of regenerative cells of the body wall. या हायड्राची बॉडी वॉल आहे. तर याच्यामध्ये काय, ह्या रिजनरेटिव्ह सेल्सचा टाईप येतो. तर त्यांच्यामध्ये फटाफट मायटोटिक डिव्हिजन झाल्या, आणि त्यांनी असं एक स्वेलिंग पार्ट तयार केला, त्याला म्हटलो आपण बर्ड. This outgrowth is called as bud. Bud grows up progressively and finally forms a small hydra. आता ही बर्ड कंटिन्युअसली वाढत राहणार. आपण तेही सांगितलं खाली असेल, डर्मल लेयर्स म्हणजे त्याची स्किन अँड डायजेस्टिव्ह कॅव्हिटी ऑफ द बडिंग हायड्रा आर इन कंटिन्युटी विथ दोज ऑफ पेरेंट हायड्रा. म्हणजे पेरेंट हायड्राची जी ट्यूब होती, डायजेस्टिव्ह ट्यूब, ती कंटिन्यू झाली, आणि त्याचा डर्मल लेअर म्हणजे स्किनचा लेअर सुद्धा कंटिन्यू झाला. म्हणजेच सगळं जे काही न्यूट्रिशन आता याला मिळायचं होतं, तर न्यूट्रिशन पेरेंट बॉडी कडून मिळणार. हे पेरेंट हायड्रा सप्लाइज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा बोललो आपण. ठीक. बडिंग हायड्रा सेपरेट्स फ्रॉम पेरेंट हायड्रा अँड स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडंट लाईफ. आता त्याला सफिशियंट न्यूट्रिशन त्याच्याकडे अवेलेबल आहे, त्याची ग्रोथ सफिशियंट झाली, तो सेपरेट होणार, आणि त्याच्यापासून नवीन हायड्रा हा तयार होणार. दिस इज हाऊ बडिंग इन मल्टीसेल्युलर ऑर्गेनिझम लाईक हायड्रा टेक्स प्लेस. क्लियर. चलो आगे चलते फिर. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजे काय, प्लांट मध्ये पर्टिक्युलरली नॉर्मली तुम्ही बघितलं असेल, सपोज गुलाब असेल, गुलाब. ठीक आहे ना. तर गुलाबाचं तुम्ही बी सीड वगैरे असतं का, नो. गुलाबाची तुम्ही काय घेणार, एखादी ब्रांच काढणार. ठीक. त्याला म्हणतो आपण ग्राफ्ट. तो काय असणार, त्याचा ग्राफ्ट तुकडा. आणि तोच तुकडा तुम्ही आता काय करणार, जमिनीमध्ये टाकून देणार, आणि त्याच्यापासून परत एक गुलाबाचा प्लांट तयार होईल. म्हणजे तो जो ब्रांचचा पार्ट होता, किंवा बर्ड असेल, शुगर केन असेल सपोज, तर शुगर केन तुम्ही लावते वेळी बघितलं असेल, आपला ऊस, केन शुगर. ठीक आहे ना. शुगर केन, सॉरी, केन शुगर इज अ साखर, राईट.
तर शुगर केनचा तिथे डोळा असतो, आपण मराठी भाषेमध्ये त्याला काय बोलतो, डोळा. ठीक आहे. अँड इन टेक्निकल लँग्वेज इट इज कॉल्ड एज बर्ड. तर त्याला पेर बोलतो आपण. सपोज दिस इज युअर पार्ट ऑफ शुगर केन. तर हा जो पार्ट असतो तर या पार्टला तुम्ही काय म्हणता, नोड म्हणता. ठीक आहे. आणि मधल्या पार्टला आपण बोलतो इंटरनोड. तर नोडल पार्ट मध्ये इथे एक असं स्ट्रक्चर दिसतंय आणि दॅट इज युअर बर्ड, किंवा सरळ सरळ त्यालाच म्हणतात आय. ठीक आहे. आय सुद्धा आपण त्याला म्हणतो. तर काय करतात की ही बर्ड असलेल्या पार्ट पासून असा तिरपा कट आपण त्याला घेतो आणि तेच जमिनीमध्ये टाकतो. त्याच्यापासून परत एक ऊस तयार होणार, म्हणजेच तुमचा शुगर केन तयार होणार. ठीक आहे. वेल, त्याला मी पुसून टाकतो इथे. ठीक आहे. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन म्हणजेच काय? इट इज अ टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन विच there is a reproduction of new individual by using vegetative parts of parent body. Parent body चे vegetative parts याच्यामध्ये वापरले जाणार. आता ते vegetative part म्हणजे कुठले पार्ट? vegetative part मध्ये येणार तुमचा बड, then stem, leaves or roots etc. काही प्लांट्स मध्ये रूट तुम्ही बाजूला काढा, जमिनीवर टाका, त्याच्यापासून प्लांट तयार होईल. काही प्लांट्स मध्ये लीव्स पासून नवीन प्लांट तयार होणार. काही मध्ये स्टेम म्हणजे त्याच्या खोडापासून तयार होणार आणि काही मध्ये बर्ड्स पासून नवीन प्लांट तयार होणार. तर हे जे पार्ट्स आहेत ज्याच्यापासून नवीन बॉडी तयार होणार, असे जे पार्ट्स असतील त्या पार्ट्सला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह पार्ट्स. आणि या व्हेजिटेटिव्ह पार्ट्सच्या माध्यमातून जे रिप्रोडक्शन होणार, दॅट टाइप ऑफ रिप्रोडक्शन इज कॉल्ड एज vegetative reproduction. Clear सगळ्यांना definition of vegetative reproduction? Reproduction, type of asexual reproduction in which vegetative parts like bud, stem, leaves, roots, etc. these are used for reproduction is called as vegetative reproduction. Clear? Well, हे बघा इथे लिहिले आपण definition. Reproduction in plants with the help of vegetative parts like root, stem, leaf and bud is called vegetative reproduction. ठीक आहे. नेक्स्ट पुढे चलू आपण. व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. प्रोपॅगेशन होणे म्हणजे त्याची वाढ होणे. ठीक आहे ना. इन पोटॅटोज इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन द ट्यूबर, वेअर एज इन ब्रायोफायलम इट इज परफॉर्म्ड विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन लीफ मार्जिन. पोटॅटोचं एक्झाम्पल घेतलंय. सी हियर व्हेजिटेटिव्ह पोटॅटो विथ द हेल्प ऑफ आय. सपोज दिस इज युअर पोटॅटो. पोटॅटो वरती त्याच्या सरफेस वरती तुम्हाला असे स्ट्रक्चर्स दिसतात बघा, असं सोलन झालेलं स्ट्रक्चर दिसतं. तर या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचं आय. जर हा पार्ट कट करून तुम्ही जर जमिनीमध्ये टाकला किंवा तो एंटायर पोटॅटो टाकून दिला तर या पार्ट पासून नवीन आता पोटॅटो तयार होणार. आता पोटॅटो जमिनीखाली असतो. ठीक आहे ना, अंडरग्राऊंड असेल. तर आपण इथे दाखवू नये. तर या पार्ट आय पार्ट पासून आता काय तयार होणार, नवीन पोटॅटो प्लांट तयार होणार. म्हणजेच आपल्याला सांगण्याचा मुद्दा हा होता की पोटॅटोज मध्ये आय रिजन ऑफ पोटॅटो लीड्स टू फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल. म्हणजेच आयच्या मदतीने व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन हे पोटॅटो मध्ये होणार. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल सांगितलं आपण लीव्स. इथे दिसतंय तुम्हाला हे ब्रायोफायलम. ठीक आहे. दिस इज ब्रायोफायलम. तर ब्रायोफायलमचं लीफ दिसेल तर ह्या लीफच्या मार्जिन झाल्या, बरोबर. मार्जिन म्हणजे कडा, आजूबाजूचा पार्ट. त्या ठिकाणापासून इथे बघा हे रूट्स दिसतात तुम्हाला तयार झाले डायरेक्ट. आणि इथे छोटंसं प्लांटलेट लाईक स्ट्रक्चर म्हणजे छोटंसं रोपट्यासारखं स्ट्रक्चर तयार झालंय. दिस वन, हे सुद्धा, हेही आणि इकडे सुद्धा. तर त्याच्या मार्जिनल भागामधून फॉर एक्झाम्पल असं हे लीफ कन्सिडर करा. या लीफच्या ह्या काय झाल्या, मार्जिन, याला म्हणतो तुम्ही नॉच. नॉच म्हणजे खाच. या खाचीच्या भागामधून आता याच्यापासून नवीन आता काय तयार होईल, प्लांट तयार होणार. अशा टाइपचं रिप्रोडक्शन जे की लीफ पासून होणार. तर एक्झाम्पल ऑफ दॅट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इज युअर ब्रायोफायलम लीफ. क्लिअर. तर हे एक टाइप झाला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनचा की लीफ हा पार्ट सुद्धा नवीन प्लांट तयार करण्यासाठी वापरला जाणार. थर्ड केस, इन शुगर केन अँड ग्रासेस दिस प्रोसेस अकर्स विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोट्स. आपण शुगर केन काढला होता, बर्ड्स कुठे प्रेझेंट होत्या, हा शुगर केन परत एक वेळा. तर या भागाला बोललो होतो आपण नोड. तर या नोडच्या भागामध्ये काय प्रेझेंट असणार, अशी बर्ड तयार असणार.
तर या बर्ड्स पासून इतका समोरचा भाग जर आपण जमिनीमध्ये टाकला तर त्याच्यापासून परत एक ऊसाचं झाड तयार होणार. ठीक, म्हणजेच या शुगरकेनच्या आणि ग्रास म्हणजे गवत यांच्या केसमध्ये हा नोडल भागामध्ये की नोडल रिजन मध्ये जे बर्ड असेल त्याच्या मदतीने व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होणार. ठीक, नेक्स्ट काय, प्लांट्स लाईक कॅरट अँड रॅडिश परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विथ द हेल्प ऑफ रूट्स. ठीक आहे, रूट सुद्धा आपण सांगितलं होतं पार्ट्स, रूट्स असतील, त्याच्या बर्ड्स असतील, स्टेम असेल किंवा नेक्स्ट काय त्याची लीव्स बोललो आपण नाही का. तर कॅरट गाजर आणि रॅडिश म्हणजे मुळा, गाजर आणि मुळा यांच्यामध्ये रूट्सच्या माध्यमातून आता काय होणार, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन होणार, म्हणजेच त्यांच्यापासून नवीन प्लांट तयार होणार. कुठला पार्ट, रूट पार्ट. क्लिअर, सी हियर, हा पोटॅटो दिसतोय तुम्हाला, मी इकडे पोटॅटो काढला होता. पोटॅटोच्या भरपूर सारे तयार झाले आणि वरती इथे जे स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला, हे जे स्ट्रक्चर इथे दाखवले तर हे काय, या भागामधून नवीन पोटॅटो तयार झाला होता. हे बघा स्वीट पोटॅटो म्हणजे तुमचा शकरंद म्हणजेच रताळी याला म्हणतो आपण. त्या रताळींचं सुद्धा काय होणार की यांच्यावरती प्रेझेंट असणारा जो आय रिजन असेल किंवा लीफ प्रेझेंट असतात त्यांच्या सरफेसवरती, त्यांच्यापासून नवीन प्लांट तयार होणार. सो वेगवेगळ्या व्हेजिटेटिव्ह पार्ट पासून वेगवेगळे प्लांट्स तयार होतील अँड दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन इन विच व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक बर्ड, स्टेम, रूट्स, लीव्स यांचा वापर होणार. त्या टाईपच्या रिप्रोडक्शनला आपण म्हणतो व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. क्लिअर, पुढे जाऊत आपण स्पोर फॉर्मेशन. आता स्पोर फॉर्मेशन हा फिनॉमिनन जो पर्टिक्युलरली असेल तर दिस फिनॉमिनन टेक प्लेस इन केस ऑफ ईस्ट, म्हणजे फंगसच्या केसमध्ये हे होणार. ठीक आहे, आता म्युकरचं एक्झाम्पल इथे आपल्याला दिलंय. म्युकर, वेल एक ऍक्टिव्हिटी सांगितली त्यांनी, काय सांगितलंय, टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन अ ह्युमिड प्लेस. दमट भागामध्ये, फॉर एक्झाम्पल तुमचा हॉटपॉट जो असतो ज्याच्यामध्ये आपण काय ठेवतो, आपल्या चपाती किंवा भाकरी ठेवतो, जर 1-2 दिवस ते बंद झाकण जर असेल तर आतमध्ये जे डेव्हलप झालेलं असणार, तर ते डेव्हलप झालेला पार्ट म्हणजेच नथिंग बट युअर फंगस. ते फंगस असेल, ब्लॅक कलरचं तुम्हाला दिसेल. म्युकर लाईक फंगस विल डेव्हलप इन दिस. क्लिअर, फंगस विल ग्रो ऑन इट विदिन 2 to 3 days. दमट वातावरणामध्ये, ह्युमिड वातावरणामध्ये, जिथे वातावरणात मॉइश्चर आहे अशा ठिकाणी ते ब्रेड किंवा भाकरी घ्या, 2-3 दिवस ठेवून द्या. त्याच्यावरची जी ग्रोथ तुम्हाला दिसेल दॅट ग्रोथ विल बी कॉल्ड ॲज युअर फंगस. ठीक आहे ना, म्हणजे तो फंगस डेव्हलप होणार. ऑब्झर्व द फंगस अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड ड्रॉ इट्स डायग्राम. आता ते जे फंगस तयार झालेलं आहे त्याला कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली बघा आणि त्याचे डायग्राम काढा. इट वुड लुक लाईक समवॉट लाईक दिस. ठीक आहे ना, म्हणजेच आता इथे एक्झाम्पल घेऊ आपण. म्युकर लाईक फंगस हॅज अ फिलामेंटस बॉडी. ह्या फिलामेंट दिसतोय तुम्हाला, फॉर एक्झाम्पल दिस इज अ म्युकर, इट इज अ फिलामेंटस म्युकर. म्हणजे यांची बॉडी एक धाग्यासारखी तुम्हाला दिसणार, त्याला हायफी म्हणतात. बघा, हायफीचा उल्लेख इथे नसावा. हायफी नंतर मायसिलियम, बॉडी ऑफ फंगस इज कॉल्ड एज मायसिलियम, आणि त्याच्यामध्ये हायफीनी तयार झालेलं स्ट्रक्चर असेल, हायफी, की न्यूट्रिशन वगैरे त्याच्यामधूनच त्याला सप्लाय केल्या जाईल. ठीक, तर म्युकर इज एक्झाम्पल. फिलामेंटस बॉडी, दे हॅव स्पोरेंजिया. हे वरती जे मी स्ट्रक्चर काढलंय दॅट स्ट्रक्चर इज ऑफ स्पोरेंजिया, आणि त्याच्यामध्ये जे प्रेझेंट असतील दीज आर स्पोर्स. ठीक आहे, हे झाले तुमचे स्पोर्स, आणि स्पोर्स ज्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात त्याला तुम्ही म्हणायचे स्पोरेंजिया. काय म्हणायचे, स्पोरेंजिया. स्पोरेंजिया म्हणजे प्लुरल, स्पोरेंजियम म्हणू शकता, की ज्याच्यामध्ये स्पोर तयार होतील आणि स्पोर प्रेझेंट असतील. वेल, हे फिलामेंटस झालंय. आता खाली दिसेल तुम्हाला यांचं रिजनरेशन, एक 2-3 काढून घेऊ आपण. वेल, इथे असे रूट्स दाखवतोय मी, इथे सुद्धा एक येईल. असे भरपूर सारे, आणि याच्यामध्ये काय प्रेझेंट असतात, स्पोर्स प्रेझेंट असतात, आणि हे स्पोरेंजियम स्ट्रक्चर. डायग्राम जर तुम्ही बघाल तर तुम्हाला अशी दिसेल. त्या डायग्राम मध्ये काय दिसणार, एक फिलामेंटस बॉडी दिसणार. फिलामेंटस म्हणजे एक थ्रेड लाईक किंवा एक फ्लॅट थ्रेड लाईक स्ट्रक्चर, आणि वरती जे दिसतात तुम्हाला पार्ट, तर त्याला म्हणायचं तुम्ही स्पोरेंजिया, आणि त्या स्पोरेंजिया मध्ये प्रेझेंट असतात स्पोर्स. या स्पोरच्या माध्यमातून न्यू फंगस विल डेव्हलप.
न्यू फंगस इज फॉर्म्ड. कळतंय? ओके. म्हणजेच आता हे जे रिप्रोडक्शन झालंय कुणाच्या माध्यमातून झालंय? स्पोर फॉर्मेशनच्या माध्यमातून. ही बॉडी त्याच्यावरती स्पोरेंजिया, त्याच्यामध्ये स्पोर्स तयार झाले आणि स्पोर या प्रत्येक स्पोर पासून आता नवीन फंगस तयार होणार. म्हणजे रिप्रोडक्शन झालंच याच्यामध्ये असेक्शुअल टाईप, पण कुणाच्या माध्यमातून? स्पोरच्या माध्यमातून. वन्स द स्पोर्स आर फॉर्म्ड, हे स्पोर्स आपण दाखवले. स्पोरेंजिया बर्स्ट, ही स्पोरेंजिया काय होऊन जाणार? फुटणार. याला तोडून टाकू आपण. ही अशी इथे तुटली. ठीक आहे. आणि दिस स्पोर्स विल स्प्रेड, आणि ह्या प्रत्येकापासून नवीन आता काय तयार होणार? फंगस तयार होणार. क्लिअर सर्वांना? वेल, स्पोर्स जर्मिनेट इन मॉइस्ट अँड वॉर्म प्लेस अँड न्यू फंगस कॉलनीज फॉर्म. बघा इथे भरपूर सारे फंगस तयार झाले. आता ही फंगस वाढण्यासाठी फेवरेबल कंडिशन कुठली? फॉर एक्झाम्पल तुमची स्किन असेल, त्याला आपण डॅन्ड्रफ म्हणतो. स्किनवरती जे तुम्हाला व्हाईट कलरचा बाहेर कोंडा म्हणतो मराठीमध्ये, दॅट इज फंगस. तर ते फंगस तुमच्या केसांमध्येच, स्काल्पमध्येच का तयार होते? कारण तिथे हवा ही फिरत नाही, फिरती हवा तिथे नसते. दॅट इज वाय ह्युमिड वातावरणामध्ये जिथे मॉइश्चर जास्त असणार त्या ठिकाणी फंगस हा डेव्हलप होणार. किंवा भाकरी तुम्ही जर झाकून ठेवली म्हणजे त्याला हवा लागत नाही, म्हणजेच आतमध्ये ह्युमिडिटी तयार झाली, म्हणून तिथे फंगसची डेव्हलपमेंट होणार. ठीक आहे. वॉर्म अँड, कुठे लिहिलंय मी? मॉइस्ट. वॉर्म अँड मॉइस्ट प्लेसमध्ये त्याची डेव्हलपमेंट होणार. So this is about the spore formation, a type of asexual reproduction in multicellular organisms. Clear? Well, आता हे 5 टाइप आपण इथे बघितले. परत एक वेळा आपण त्याला ब्रीफ करू. फर्स्ट टाइप वॉज युअर फ्रॅगमेंटेशन. क्लिअर आहे? फ्रॅगमेंटेशन मध्ये एक्झाम्पल सांगितलं आपण. सरळ सरळ स्पायरोगायराचे 2 तुकडे झाले, नवीन बॉडीज तयार झाल्या. सेकंड पार्ट आपण बघितला रिजनरेशन. ठीक आहे. त्याच्यामध्ये लिमिटेड रिजनरेशन म्हणजे एक बॉडीचा पार्ट तुटेल आणि तो परत रिजनरेट होईल. प्लॅनेरिया सारख्या अॅनिमल मध्ये कंप्लीट बॉडीचे तुकडे होतील आणि जो तुकडा लूज झालाय तो परत तयार होऊन जाणार. दॅट इज रिजनरेशन. तिसरं बघितलंय बडिंग इन हायड्रा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. एक आउटग्रोथ तयार होणार, त्याला आपण बर्ड म्हणणार आणि त्या बर्डला न्यूट्रिशन पॅरेंट बॉडी प्रोव्हाइड करणार, कारण त्यांची डर्मल पार्ट आणि त्यांची डायजेस्टिव्ह कॅव्हिटी इज कंटिन्युअस विथ द बर्ड. सफिशियंट ग्रोथ झाल्यानंतर ती बर्ड बाजूला होणार आणि त्याच्यापासून परत हायड्रा तयार होणार. ही झाली बडिंग. नंतर बघितलं आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन, म्हणजे वेगवेगळे व्हेजिटेटिव्ह पार्ट्सचा वापर करून, जसं की लीव्ज असतील, बर्ड्स असतील, स्टेम्स असतील, रूट्स असतील, तर त्यांच्यापासून नवीन प्लांट बॉडी तयार होणे. वेगवेगळे एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये बघितले. दॅट इज युअर व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन. अँड फायनल प्रोसेस स्पोर फॉर्मेशन. इट टेक्स प्लेस इन द फंगस जनरली. तर त्यांची एक फिलामेंटस बॉडी असेल, त्याच्यावरती एक स्पोरेंजिया दिसतात, त्याच्यामध्ये स्पोर्स तयार होतील, ते फुटणार, स्पोर्स बाहेर पडतील आणि त्या स्पोर्स पासून परत फंगसची कॉलनी तयार होणार. दिस इज हाऊ वी हॅव कंप्लीटेड असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. क्लिअर? ओके. आता मी इथे थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन हा पार्ट स्टार्ट करू. ठीक आहे. थँक्यू.